आजच्या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य आर वळगंडे सर, ज्येष्ठ शिक्षक बी.जी. बोरसे सर, श्री विनय पवार सर, श्री दत्ता सर, उपस्थित सर्व माझे आदरणीय शिक्षक बंधू भगिनींनो, आज दुग्ध शर्करा योग जरी म्हटला तरी चालेल, कारण की विज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्यांचा नावाचा अग्रलेख म्हणता येईल आणि नावाचं उच्चांकन जर विचारात घेतलं तर ज्या माणसाने आपलं सर्वस्व आयुष्य देशाला अर्पण केलं असे भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिवस. आजच्या कार्यक्रमात दोन भाग आहेत. एक डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आणि दुसरं आहे जागतिक हात धुवा, एक प्रकारचा आपल्याला सवयीचा भाग. सुरुवातीला हात धुण्याच्या बाबतीत आपण दक्ष का राहिलं पाहिजे, कारण की अनेक आजार जे आहेत ते आपल्या हातातून, आपल्या नखातल्या घाणीतून आपल्या पोटात जातात आणि पोटात गेल्यानंतर अनेक आजारांचं त्या ठिकाणी एक प्रकारचं व्यासपीठच तयार होतं. आपले दूषित हात हे अनेक आजारांना आमंत्रण देणारं एक प्रकारचे मोठे स्वागताचे हात जरी म्हटले तरी चालेल. सांगायची गोष्ट अशी की हात धुण्याची जी आपल्याला जी प्रचलित पद्धत आहे की हातावर आपण पाणी टाकून घेऊन झालं, कमीत कमी 30 ते 40 सेकंद आपण हात धुतले पाहिजे. हाताला साबण लावायचा, दोघी हात सरळ सरळ एकमेकावर घासायचे, दोघी हातांचे असे ब्लॉक करून हाताच्या दोघी 10 बोटं बरोबर एकमेकांमध्ये घासायचे. पुन्हा हे जे दोघी बोटांचे 10 नख जे ते एकमेकाला किंवा 9 नख एकमेकाला अशा पद्धतीने घासायचं. जवळपास 30 ते 40 सेकंद हात आपण धुतले पाहिजे. आणि हात धुतल्यानंतर आपला दैनंदिन जो आहाराचा भाग आहे तो आपण घेतला पाहिजे. तुम्ही म्हणा की आम्हाला माहीत नाही का, आपण शाळेतून जातो, दप्तर फेकतो, हातपाय न धुता डायरेक्ट कुठल्या तरी मुरमरच्या डब्यांना स्पर्श करतो किंवा पोळी भाकरी जे जेवण असेल त्याला स्पर्श करतो. सांगायचं तात्पर्य असं की विद्यार्थ्यांना या सवयी नसतात, म्हणून या सवयींचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तो कुठे होऊ शकतो? कोरोना साथीच्या आजारानंतर सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला होतं तर हात धुवायला जास्त महत्त्व होतं. अगदी लहानपणापासून मनाशी निश्चय करा की मी केव्हाही बाहेरून घरी आलो तर मी सर्वात प्रथम स्वच्छ 30 ते 40 सेकंद हात स्वच्छ धुईल आणि त्यानंतरच मी माझा दैनंदिन कामकाजाचा भाग जो आहे तो करणार आहे. ही सवय तर मी लहानपणी मी विचारात घेतली तर मला अगदी 4वी-5वीच्या वर्गापासून ही सवय. दिवसभरामध्ये मी 8 ते 10 वेळेस स्वतः हात धुतो. मला कधी कधी घरातले म्हणतात इतके काय हात धुतात, पण सांगायचं तात्पर्य असं आहे की आजच्या या आधुनिक काळामध्ये औद्योगिकरणानंतर वातावरणात प्रचंड प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. हा झाला आरोग्याचा भाग. माझं एक 1-2 मिनिटाच्या या जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने हे बोलणं होतं ते फक्त आपल्याला आरोग्यदायी सवय जडली पाहिजे यासाठी आहे. आता विषय आहे असा दुसरा, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आपण साजरा करतोय. जगामध्ये जयंती पुण्यतिथी का साजरी केली जाते? कारण की जे महान लोक असतात त्यांची जयंती पुण्यतिथी साजरा करताना समाजाला त्याचा व्यापक अर्थ समजला पाहिजे आणि तो अर्थ समजण्यासाठी खरे नागरिक जे आहेत ते खरे नागरिक वर्गात बसले असतात. 4 भिंतींच्या आत बसलेला विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक असतो आणि घडत जातो तो कोण? तो विद्यार्थी. एक वाक्य आहे की आराम हा हराम आहे, आराम हा हराम आहे. आणि दुसरं वाक्य आहे वाचाल तर वाचाल. आपण जर वाचन केलं तर वाचू शकतो. एकीकडे कोरोना काळामध्ये साथीच्या आजाराने गंभीरता निर्माण केलेली होती, हात धुण्याकरता प्रेरणा दिली. आणि दुसरीकडे एक गोष्ट पाहायला मिळाली, कोरोना पिरियडमध्ये ज्या तासिका वर्गात होत होत्या त्या दुर्दैवाने बंद झाल्या आणि आपल्याला एका दुसऱ्या गॅजेटचा वापर करावा लागला. ते गॅजेट म्हणजे काय? तर तो म्हणजे मोबाईल. या मोबाईलने आपल्या जीवनामध्ये वाचन संपवलेलं आहे आणि कोरोना पिरियड नंतर वाचनाचा विद्यार्थ्यांचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे, पण वाचतच नाही. आणि आपल्याला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर वाचाल तर वाचाल ही म्हण खऱ्या अर्थाने सार्थ ठरते. 15 ऑक्टोबर 1931ला डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म, हा माझा जन्माचा दिवस, जयंती हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला पाहिजे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. आणि मृत्यूसमयी ते सांगून गेले की माझा मृत्यू दिवस, माझी जी तुम्ही म्हणणार की माझी पुण्यतिथी, तर माझी पुण्यतिथी शाळेला सुट्टी न देता किंवा भारतातला दैनंदिन कामकाज बंद न करता माझा जन्मदिवस असो किंवा माझा मृत्यू दिवस असो तो कामकाजाचा दिवस ठरला पाहिजे आणि वाचन प्रेरणा त्या दिवशी सुद्धा आहे.
जगामध्ये एकच असा व्यक्ती आहे भारतरत्न ज्यांना मिळाला ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं की जयंती माझी वाचन प्रेरणेने झाली पाहिजे आणि मृत्यू दिवसाची पुण्यतिथी सुद्धा वाचन प्रेरणेने झाली पाहिजे. एक पुस्तक 100 मित्रांचं काम करतो. एका विद्यार्थ्यांनी मगाशी सांगितलं 100 मित्रांचं काम ते पुस्तक करत असेल तर मी दुसरं वाक्य सांगेल. ते वाक्य तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकले, रीडिंग इज द बेस्ट मेडिसिन. वाचन हे सगळ्यात चांगल्या प्रकारचं औषध आहे. आणि जगामध्ये ज्ञानाच्या कक्षा प्रचंड रुंदावलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपला प्रवास करायचा असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. आजच्या दिवसाला तर आपण असं मानलं पाहिजे नो गॅजेट्स डे. म्हणजे मी आज मोबाईलचा वापर करणार नाही, मी दिवसभर पुस्तकं वाचेन. शाळेमध्ये आपल्याला दैनंदिन दररोजचे पाठ्यपुस्तकं आपल्याला वाचायला मिळतात, आपण वाचतो, किंबहुना त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण अनेक प्रकारचे पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहे. छोट्या गोष्टी असतील, अनेक प्रकारचे मासिकं असतील, वर्तमानपत्र असतील, याचं वाचन झालं पाहिजे. दररोज 1 तास वाचण्यासाठी दिला पाहिजे. मी माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव सांगतो. हा अनुभव कदाचित तुम्हाला वेगळा वाटेल की सर स्वतःची स्तुती करताय, पण माझा स्वतःचा प्रेरणादायी अनुभव आहे की आजच्या आधुनिक काळामध्ये लोक वाचताना आज काय करतात की मोबाईल घेता घेता त्यांना झोप लागते. पण माझ्याकडे माझी स्वतःची अशी अवस्था आहे की मी दररोज 2 ते 3 पेपर जे आहेत वर्तमानपत्र ते वाचतो आणि पेपर वाचता वाचता मला झोप कशी लागते हेच मला समजत नाही. सांगायचं तात्पर्य असं की वाचन खूप कमी झालंय. दररोज जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाचनासाठी स्वतंत्र वेळ ठेवला तर ग्रंथालय चळवळ आपल्या काढण्याची गरज राहणार नाही. भारतातल्या किंवा जगातल्या कुठल्याही परीक्षा असतील त्या परीक्षांसाठी वाचनाशिवाय कुठलाही पर्याय नाही. कोरोना पिरियडनंतर, कोरोनाच्या काळानंतर वाचन आणि लिखाणकाम याचा खूप वेग मंदावलेला आहे. वाचनामुळे काय होतं, वाचनामुळे आपल्याला नवीन नवीन कल्पना मिळतात, नवीन नवीन प्रकारच्या संकल्पना आपल्या निश्चित त्या समजायला मदत होते. वाचनामुळे आपले नेत्र आणि आपलं मन हे अधिक कार्यक्षम बनतं. जर आपल्याला सांगितलं तुम्हाला की अशा पद्धतीचं मला एक लेख पाहिजे, तुम्ही काय करणार, मोबाईलमध्ये शोधणार, गुगलला काहीतरी टाकणार आणि लगेच तुम्हाला आयतं सगळं मटेरियल मिळणार आहे. पण जेव्हा तुम्ही शोधणार तुमच्यामध्ये सृजनशक्ती असेल, पण ही सृजनशक्तीसाठी तुमचे चक्षु जे आहे, डोळे जे आहेत ते ज्ञानचक्षु बनले पाहिजे. आणि ज्ञानचक्षु बनण्याकरता वाचाल तर वाचाल, वाचणार तर तुम्ही वाचणारे पुढे. सांगायचं तात्पर्य असं की वाचनाचा वेग मंदावलेला आहे, लिखाणकामाचा वेग मंदावलेला आहे आणि इतकी आनंददायी प्रेरणा जी आहे. आपण टी व्हीवर सगळे चित्र बघतो, टी व्हीवरचं आपण वेगवेगळ्या सिरियल बघतो, पण त्याच्याऐवजी आपण एखादं पुस्तक वाचलं, कादंबरी वाचली, नाटकाचं पुस्तक वाचलं, छोट्या छोट्या कथा वाचल्या तर निश्चित त्या कथा वाचताना आपण समरस होऊन जातो. आपलं मन, तन, आपलं शरीर म्हटलं तरी चालेल, आपल्या बुद्धीला तेजस्वीपणा कशामुळे येतो, तो वाचनामुळे येतो. म्हणून एक दिवस अवांतर वाचण्याची दररोज मनाशी निश्चय करा की मी 1 तास नाही पण मी अर्धा तास तरी वाचन करणार आहे. मी जे वाचलंय त्याच्यातले चांगले महत्त्वाचे मला आवडलेले वाक्य मी लिहून ठेवणार आहे. माझी रोजनिशी अशी असेल, माझी डायरी असे असेल की मी हे पुस्तक वाचलं, या पुस्तकात मला चांगल्या प्रकारे संदर्भ मिळाले, अशी जर मी नोंद करून ठेवली तर निश्चित तुम्ही एक चांगल्या प्रकारचे वाचक होणार. जो चांगला वाचक असतो तो चांगलं वक्तृत्व करू शकतो. जो चांगलं ऐकतो, ज्याचं श्रवण चांगलं असतं, ज्याचं श्रवण चांगलं, ज्याचं वाचन चांगलं, तो उत्कृष्ट वक्ता होतो. जग जिंकायचं असेल तर आपल्याला चांगलं बोलता आलं पाहिजे आणि चांगलं बोलता आलं पाहिजे त्यासाठी चांगलं वाचता आलं पाहिजे. आणि चांगलं वाचन जर आपल्या मनामध्ये असेल, चांगलं वाचनाचे आपल्यामध्ये एक प्रकारचं संस्कार असतील तर निश्चित आपण पुढे जाऊ. आपल्या जीवनामध्ये आपण शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना सामोरं जातो. परीक्षांना सामोरं जाताना वाचनाशिवाय तरणोपाय नाही, वाचन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मनाशी निश्चय करून आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना विनम्र श्रद्धांजली वाहताना एक म्हणू शकतो की आजच्या या वाचन प्रेरणा दिवशी मी मनामध्ये नक्कीच प्रेरणा निर्माण करून, प्रेरणा मनामध्ये निश्चित करून मी असं ठरवेल की मी दररोज अर्धा तास अवांतर वाचन करेल आणि या अवांतर वाचन करून माझ्या बुद्धीला चैतन्य मिळेल आणि माझ्या जीवनामध्ये वाचनामुळे अत्यंत मार्गदर्शक पथ निर्माण होईल. आजच्या या शुभदिनी म्हणूया वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला वाचन संस्कृती वाढावी म्हणून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मनाशी निश्चय करा की वाचन हे जीवनातलं अंतिम सत्य आहे. वाचनाशिवाय विद्यार्थ्याला पर्याय नाही. जय वाचन संस्कृती.